नमस्कार, मी आहे योगिता आणि स्वागत करते मी तुमचं आपल्या चॅनलवर। तर आज आहे वटसावित्री आणि सकाळी सकाळी कामांची सुरुवात झालेली आहे। मुलांचं टिफिन करून देत आहे। छान मस्त स्टफिंग बनवून ठेवलेलं आहे। ह्या स्टफिंगचं मी ब्रेड सँडविच आणि पराठा सुद्धा करून देणार आहे, म्हणजे जास्त तामझाम नको आणि टेस्ट सुद्धा दोघांनाही वेगळे लागेल, कारण सँडविचचा टेस्ट तसाही वेगळा लागतो आणि पराठ्याचा टेस्ट वेगळा लागतो। चला तर मग सुरू करूया। इकडे पनीर सुद्धा छान किसून ठेवलेलं आहे। आता पराठे आणि सँडविच दोन्ही बनवून घेते। या स्टफिंगसाठी ना मी काय करते, रात्रीच बटाटे उकडून ठेवते आणि मग सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे ज्या कुठल्या भाज्या असतील, गाजर, बीट, शिमला मिरची, कांदा, फ्रेंच बीन्स किंवा मटर, कॉर्नसुद्धा तुम्ही यूज करू शकता। यांना चॉपरवर छान बारीक करून घ्यायच्या आणि त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यात ह्या सगळ्या भाज्या हलक्या परतून घ्यायच्या, म्हणजे त्यांचा ना कच्चेपणा निघून जातो। त्यानंतर त्यात तिखट, मीठ किंवा तुम्हाला जे काही मसाले घालायचे आहेत, चाट मसाला, जिरे पावडर, धने पावडर, ते सगळं घालायचं आणि उकडलेला जो बटाटा आहे त्याला मॅश करून घ्यायचं आणि तो पण मिक्स करून घ्यायचा। पावसाळ्यात ना शक्यतो मुलांना कच्च्या भाज्या कमी द्याव्यात, नाहीतर मग पोटदुखी वगैरे लागू शकते, म्हणून मी भाज्या आधी छान व्यवस्थित परतून घेते। आणि हे स्टफिंग थंड झाल्यानंतर तुम्ही त्याचे मस्त पराठे करून देऊ शकता, किंवा जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल मिळत तर तुम्ही ही स्टफिंग रात्री करून ठेवा आणि फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि सकाळी उठून मस्त कणिक मळून घ्यायची आणि फक्त स्टफिंग भरून पराठे तयार करून द्यायचे, किंवा तुम्ही ह्या स्टफिंगचे ना छान सँडविच पण बनवू शकता। काय करायचं, अनेकदा ना मुलं सँडविचमधला टोमॅटो, कांदा, काकडी बाजूला काढून ठेवतात, म्हणून मी सँडविचसाठी पण हे असेच प्रकारचे स्टफिंग यूज करते। म्हणजे असं केलं की मुलं नकळत सगळ्या भाज्या आवडीने खाऊन टाकतात, त्यांना कळतही नाही की आपण ह्यामध्ये एवढ्या भाज्या घातलेल्या आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला आवडला का हा असा प्रकारचा सँडविच किंवा पराठा। मी वडाची झाडाची पूजा करायला जाणार आहे। मी अशी छान रेडी झालेली आहे, न घालू की काढू ते काही मला कळत नाही आहे। बघते, जर कोणी घातलेले असतील तर घालेन, नाहीतर मग काढून ठेवेन, कारण आम्ही आहोत एमपीत आणि ह्या लोकांची बहुतेक ना मागच्याच महिन्यात वटसावित्री झालेली आहे आणि आता आमच्या सोसायटीमध्ये आम्ही 3-4 महाराष्ट्रीयन आहोत। आम्ही एवढेच पूजेला जाणार आहोत, त्यातली 1-2 तर ऑफिसच्या कामाने गेलेले असल्यामुळे त्यांनी आधीच करून घेतलेली आहे। आता जास्तीत जास्त आम्ही 2 किंवा 3 असू। चला मग मी दाखवते आम्ही कशी पूजा करतो। इथे ना सोसायटीमध्ये काही खूप मोठं झाड नाही आहे, पण एका छोट्याशा कुंडीमध्ये ना वडाचं झाड लावलेलं आहे आणि आम्ही तिथे जाऊन पूजा करणार आहोत। मोठे मोठे झाडं पण आहेत, म्हटलं बाहेर जाण्यापेक्षा सोसायटीतच केलेलं बरं राहील आणि लवकरही होईल, त्यामुळे चला मग दाखवते आम्ही कशी पूजा करतो सिंपल। बाहेर जाण्यापूर्वी ना घरातल्या देवघरात छान दिवा वगैरे लावून घेतला, फुले वगैरे वाहून घेतली, हळद कुंकू वगैरे छान वाहून घेतला आणि छान पूजा करून मगच मी वडाच्या झाडाच्या पूजा करायला निघाले।
आत्ता साबुदाणा भिजत घातला, कारण मला रात्री काही लक्षातच राहिलं नाही. पण आता भिजत घातला. तसे मी 3-3:30ला साबुदाणा बनवणार आहे, तोपर्यंत भिजून जाईल. इकडे ना मी आरतीचं ताट पण रेडी करून ठेवलेलं आहे. काही राहिले असेल तर 1-2 वस्तू त्या पण मी घालून घेते, जसे जसे आठवतील तसे. वडाच्या झाडाची पूजा करून आलेलो आहोत आणि भरपूर वेळ झाला आहे. खिचडी बनवायला घेते. मी तर जनरली उपवासाच्या दिवशी खिचडी खात नाही, पण मुलं सांगून गेले आहेत की मम्मा खिचडी बनवून ठेवशी. मुलांना फार आवडते, म्हणून म्हटलं ते यायच्या आधी खिचडी बनवून घेऊयात, म्हणजे ते आले की गरम गरम छान खाऊन घेतील. तुम्ही उपवासाला काय खाणं प्रेफर करता मला नक्की कॉमेंट करून सांगा. तुमचे मस्त फेस वॉश करून आलेली आहे आणि मस्त चहा ठेवते. मुलं पण घरी आलेली आहेत, खिचडी खात बसलेले आहेत. त्यानंतर चहा ठेवला आहे. चहा घेत घेत मुलांचा अभ्यास घेते. तर मुलांच्या क्लास टेस्ट सुरू झालेले आहेत. तुमच्या मुलांच्या क्लास टेस्ट सुरू झाले का, युनिट टेस्ट वगैरे? तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. काही ठिकाणी तर बहुतेक आजपासून स्कूल सुरू झालेले आहेत वाटते. आमच्या तर स्कूल सुरू होऊन ऑलमोस्ट 15 दिवस झालेले आहेत, त्याच्यामुळे क्लास टेस्ट सुरू झालेले आहेत. आणि आता वटसावित्रीचा दिवस तुमचा कसा गेला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. माझा तर एकदम सिंपल होता. अहो ऑफिसला गेलेले आहेत. मला खूपदा वाटतं की अहो जर घरी राहतील तर थोडाफार माझा शूट करून देतील, किंवा नाही का वटसावित्रीचे आजकाल जे व्हिडिओज येत आहेत ते बघून खरंच मला असं वाटते यार आपण पण असं शूट करून घ्यायचं काम. पण नवऱ्याला तर वेळच नसतो आणि त्याच्यामुळे काय माहिती मी कधी करेल, पण माझी इच्छा आहे की तसा शूट न मी करून घ्यावा. तुम्हाला काय वाटतं? ते व्हिडिओज बघून तुम्हालाही वाटतं का की असं आपणही शूट करून घ्यावं? मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. चला तर भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.